राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। आपल्यासोबत असणार आहेत अंबरनाथ मधील माजी नगरसेवक परशुरामजी एगडे। आज आपण त्यांच्याशी चर्चा करू, काय नक्की घडलं होतं ते आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत। कसं काय झालं आणि कशाबद्दल तुम्ही ऍक्च्युअली सांगणार आहे? अच्छा, आदरणीय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून, आमचे महाराष्ट्राचे जसे शिवसेनेचे बाळासाहेब, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे सहकारी आनंद दिघे साहेब जिल्हा प्रमुख यांनी माझ्यावर अतिशय विश्वास दाखवला आणि वार्ड क्रमांक 31 2000मध्ये निवडणूक लागली होती नगरपालिकेची सार्वजनिक। त्यामध्ये दिघे साहेब स्वतः आम्हाला, म्हणजे माझं याच्यामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये किंवा वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे माझी ओळख वारकरी संप्रदाय, मी काही राजकीय क्षेत्रात जास्त नव्हतो, परंतु मी लहानपणापासून बाळासाहेबांना अतिशय जवळून माझं एवढं श्रद्धास्थान होतं की मी बाळासाहेबांच्या कधी भेटेल अशी माझी इच्छा होती। परंतु मी त्यांच्या कोणत्याही, म्हणजे जेव्हा याचं इलेक्शन लागायचं लोकसभेचं किंवा विधानसभेचं, त्यावेळेला आम्ही पुढं गाड्या पाठीमागे असायच्या आणि आम्ही पळते पुढं उभं त्या यांचे खासदारांसाठी आम्ही पुढं पळते जायचो, म्हणजे गावाखेड्यामध्ये अशी माझी लहानपणाची। त्याच्यामध्ये मी जेव्हा माझी आज साधारण 18 ते 20 वर्षाचा असेल तेव्हापासून मी बाळासाहेबांचा एकदम अतिशय निकट, म्हणजे जवळचा शिवसैनिक, एक साधा कार्यकर्ता लहानपणापासून शिवसेनेची आवड होते। जसं की आता म्हणताय की शिवसेनेचा खूप संभ्रम होता अंबरनाथ मध्ये, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? संभ्रम म्हणजे आता खूप असं व्हायरल होतं। व्हायरल म्हणजे असं मीच केलं, काही लोकांची आता जी भावना आहे का, काय होतं, आपण जन्माला येतो तेव्हा काही घेऊन वस्त्र घेऊन आलेलं नसतो किंवा ही संपत्ती सुद्धा आपण घेऊन जात नसतो, ही क्षणभंगूर आहे। त्याच्यात काही लोकांना असा अहंकार भरलेला आहे, काही केलं एवढं मीच केलेलं आहे, माझ्या माध्यमातूनच होतंय हे जे काही आता चाललंय। मी म्हणजे एक पक्षामधून निवडून आलो तरी एक मी मोठा म्हणजे काहीतरी आहे, मीच केलं पक्षासाठी, इतरांनी काहीच नाही। मी जी काही कामं केली तर क्रेडिट हे दुसरं घेतात असं तुमचं म्हणण्याचा उद्देश आहे का त्यांना असं अहंकार झालेला आहे का पक्षामधून मीच मोठा आहे, मीच काही करतो ते मलाच समजतं, इतरांना काही समजत नाही।